चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच शनिवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे। या दिवशी हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी, संकट पिशाच बाधा यातून मुक्तता मिळण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे जे उपाय करता ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, फक्त एक शनिवारी दिव्यात ही एक वस्तू घाला। पुढचा शनिवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण असणारं काम झालंच म्हणून समजा। इच्छा पूर्ण होण्यासाठी, आणलेलं प्रत्येक काम मार्गी लागण्यासाठी, घरामध्ये जर नकारात्मक शक्ती वास करत असेल तर त्या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। कुठल्याही शनिवारपासून तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकता। तुम्ही 1 शनिवार, 3 शनिवार, 5 असेल किंवा 7 असेल, जसा तुमचा प्रॉब्लेम असेल, खूप मोठा प्रॉब्लेम आहे किंवा खूप मोठं एखादे संकट आहे, खूप मोठी काहीतरी इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 शनिवार लागतील। एखादी साधी सोपी इच्छा असेल किंवा एखादं छोटंसं काम असेल ज्यात सतत अडथळे येत आहेत तर त्यासाठी तुम्ही फक्त 1 शनिवार हा उपाय करून बघा। मी स्वतः केलेला हा उपाय आहे, असंख्य पटीने लाभ देणारा हा उपाय आहे। आता बघा, शनिवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 5च्या पुढे ते 9च्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रुईचं पान घ्यायचं आहे। पांढरी रुई, एक पर्पल कलरची रुई असते आणि एक सफेद रंगाची असते। सफेद रंगाची रुई ही हनुमानांना अत्यंत प्रिय असते। तसंच शनिवारच्या दिवशी पांढऱ्या रुईच्या पानाचं असेल, फुलाचं असेल, मुळाचं असेल, उपाय हा अत्यंत प्रभावी असतो। आता मी तरी प्रत्येक शनिवारी पांढऱ्या रुईच्या पानांचा हार बनवून तो हनुमानांना अर्पण करत असते आणि मला खूप चांगले त्याचे अनुभवही आलेले आहेत। तर आपल्याला याच शनिवारच्या दिवशी एक पांढऱ्या रुईचं पान आपल्या घरी आणायचं आहे। ते स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे। गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल घाला किंवा गंगाजलाने ते धुवून घ्या। थोडंसं ते सुकलं की त्याच्यानंतर या पानावरती हळदी कुंकू मिक्स करून तुम्हाला त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। आता समजा हे पान आहे, 2 रेषा अगोदर द्या, एक स्वस्तिक काढा, बाजूला पुन्हा 2 रेषा आणि त्याच्या 4ही भागांमध्ये छोटे छोटे 4 टिंब। ठीक आहे, हळद कुंकू थोडंसं घ्यायचं, थोडं पाणी घालायचं, ते मिक्स करायचं आणि आपल्या बोटाने आपलं हे जे करंगळीच्या शेजारचं जे अनामिका बोट आहे त्याने एक स्वस्तिक काढायचं। आता हे थोडं सुकू द्या। त्याच्यानंतर काय करायचं, एका वाटीमध्ये, एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता म्हणजे थोडं तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरती हे पांढऱ्या रुईचं पान ठेवायचं आणि मग याच्यावरती तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे। घरामध्ये असणारा कुठलाही दिवा ठेवला तरीही चालेल किंवा मग तुम्ही कणकेचा बनवून घेतलात किंवा मातीची पंटी जरी ठेवली तरीही चालेल। ठीक आहे, दिव्यामध्ये तुम्हाला जे आपलं राईचं तेल असतं, ज्याला आपण मोहरीचं तेल असं म्हणतो, तर तुम्हाला हे मोहरीचं तेल घालायचं आहे। ठीक आहे, अगदी एक पळीभर घाला चालेल आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे। वात जी घालाल ती फुलवात घाला, म्हणजे मध्यभागीच राहील अशी छोटीशी फुलवात घाला आणि मग त्याच्यामध्ये राईचं तेल किंवा जे मी आता तुम्हाला सांगितलं की मोहरीचं, म्हणजे एकच ते तेल आहे, मोहरी किंवा राई हे तेल। ज्यांच्याकडे मोहरीचं तेल नाही आहे त्यांनी साधं तेल घाला आणि एक चिमूटभर, आता फोडणीसाठी मोहरी प्रत्येकाच्या घरामध्ये असते, एक चिमूटभर त्याच्यात मोहरी घाला। हा दिवा प्रज्वलित करायचा। बरोबर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्याच समोर हा दिवा ठेवायचा, दिवा प्रज्वलित करून ठेवायचा। त्याच्यानंतर 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या, 7 काळी मिरी। बघा, खडा मसाला ज्या काळ्या मिऱ्या असतात ह्याच, यातील 1 काळी मिरी आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि 1 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा। संपूर्ण 1 वेळा हनुमान चालीसा म्हणून इच्छा जी असेल ती व्यक्त करायची आणि इच्छा व्यक्त करून हा जो काळी मिरी आहे तो स्वतःवरून 7 वेळा ओवाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो त्या दिव्यात अर्पण करायचा। पुन्हा दुसरा काळी मिरी घ्यायचा, उजव्या हातात ठेवायचा, इच्छा व्यक्त करायची, 1 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा, स्वतःवरून हा काळी मिरी पुन्हा एकदा ओवाळून घ्यायचा, पुन्हा त्या दिव्यात अर्पण करायचा।
असे जे 7 काळी मिरी घेतलेले आहेत ते 7च्या 7 काळी मिरी तुम्हाला एक एक करून अभिमंत्रित करायचे आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण करायचं आहे. जी पण इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे, स्वतःवरून ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर हा काळी मिरी तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचा आहे. ठीक आहे. आता 7ही काळी मिरी त्याच्यात अर्पण करून झाले की त्याच्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं, खोलगट असणारं मोठं भांडं, एखादं टोप पातेलं असेल किंवा जे शक्य असेल मातीचं पण असेल तरी चालेल, ते मोठं असं भांडं घ्यायचं आणि ते भांडं त्या दिव्याच्या वरती असं ठेवून द्यायचं. म्हणजे दिवा झाकून जाईल अशा पद्धतीने ते ठेवून द्यायचं. झाकून जाईल पण तो विझणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 तास हे झाकण, हे जे भांडं आहे हे असंच ठेवा. 1 ते 2 तासानंतर ते दिव्याच्या वरती ठेवलेलं भांडं जे आहे ते काढा, म्हणजे बाजूला करा. आता दिवा पेटता असेल तरीही चालेल आणि दिव्यामुळे त्या भांड्याला एक काजळी साठलेली असेल. जे भांडं तुम्ही काढाल तर त्या भांड्याला थोडंसं काळं काळं साठलेलं असेल, ज्याला आपण काजळी असं म्हणतो. ही काजळी बोटांनी एका बाजूला करा. ही काजळी थोडीशी एकत्रित करा आणि तयार झालेली ही जी काजळी आहे ती थोडीशी स्वतःच्या कपाळाला लावा. त्याच्यानंतर एक जे आपलं छोटंसं भांडं असेल, प्लॅस्टिकचं असेल, स्टीलचं असेल, कुठलंही, तर त्या भांड्यामध्ये राहिलेली जी काही काजळी असेल ती काजळी ठेवून द्या. घरामध्ये कुठलाही व्यक्ती बाधित असेल किंवा घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला काही आजारपण जडलेलं असेल, काही त्रास असेल, कुणी घरामध्ये सतत वादविवाद करत असेल तर त्या व्यक्तीलाही आवर्जून एक छोटासा टिक्का कपाळाला त्या काजळीचा लावा. कधी बाहेरगावी परगावी तुम्ही जाणार असाल तर त्यावेळेसही तुम्हाला याचा टिक्का लावायचा आहे. जिथे तुम्हाला काही त्रास होतो आहे असं वाटत असेल अमावस्या पौर्णिमेचा त्या दिवशीही याचा टिक्का थोडासा लावून द्यायचा. आता हा दिवा जर विझलेला असेल तर तिथून तुम्हाला काढायचा आहे. पेटता जरी असेल तर त्यातील जे काळे मिरी आहे ते काढायचे. विझलेला पेटता जे काही असेल त्यातून काळी मिरी आपल्याला बाजूला काढायची आहे. एका कापूर आपण ज्या भांड्यामध्ये जाळतो त्या भांड्यामध्ये तुम्हाला ही काळी मिरी काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि जर गाईच्या शेणाची गोवरी असेल ते अर्धा तुकडा गाईच्या शेणाचा गोवरीचा नसेल तर नका टाकू. फक्त असेल तर तुम्हाला थोडंसं गाईच्या शेणाच्या गोवरीचा तुकडा त्याच्यात घालायचा आहे आणि कापरासोबत हे जे आहे ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि संपूर्ण घरभर याचा जो धूर आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. हा धूर तुमच्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला फिरवायचा आहे. बघा, हा उपाय तुम्ही एक शनिवारी जरी केला ना तरी तुम्हाला पुढील 24 तासांच्या आत याचा अनुभव यायला सुरुवात होईल. हनुमान चालीसा असं आहे की त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, जोही व्यक्ती 7 वेळाचं पठण करतो त्याच्या आयुष्यात असंभव असं काही राहत नाही, त्याच्या आयुष्यात अशक्य असं काही नसतं. त्याच्या मागे लागलेली कितीही मोठी पिशाच्य बाधा असेल, नजरबाधा असेल किंवा किती मोठं त्याच्यावरती संकट आलेलं असेल तर हनुमान चालीसाने ते सगळं नष्ट होत जातं. तसंच कितीही मोठी किंवा कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा जी आहे तीही हनुमान चालीसाने पूर्ण होते. शनिवारच्या दिवशी हा उपाय लाखात एक आहे, अत्यंत प्रभावी आहे. सगळ्यांना सांगेल की शनिवारच्या दिवशी न चुकता ही सेवा नक्की करा. एक शनिवार जरी केली तरी खूप आहे. पुढचा शनिवार येण्याच्या आत अडथळे, संकटे दूर होतील, विघ्न निघून जातील आणि सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.